ही कर्नालच्या त्या माणसांची लिस्ट आहे जे या डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहेत. ते जाणार आहेत, पण पोहोचू शकले नाहीत तर. शाबास. पण आजो, आता तो खूप सांभाळून काम करायचंय. काय झालं रे पोरा? काही नाही अम्मा, मला रात्री घरी यायला उशीर होईल. माझी वाट बघू नकोस. अरे पण तू चाललायस तरी कुठे? रोशनीला भेटायला. पण बेटा ही खीर तर खाऊन जा. कधी खीर आणि रोशनी यांच्यामध्ये स्पर्धा असेल ना, तेव्हा रोशनी जिंकेल. माहित नाही त्या मुलीने माझ्या मुलावर अशी काय जादू केली आहे. आता हे भूत मला उतरावं लागेल. केवढा महाग आहे हा. किती मुश्किलीने चिठ्ठी पाठवली होती, पण हा पोरगा अजून कसा नाही आला. काय माहिती चिठ्ठी मिळाली की नाही त्याला. एवढा उशीर झालाय, अजून कसा नाही आला. दीदा, हे तू काय करतेस? कोणाची वाट पाहतेस? काय नाही. अज्जू 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 नाही ना आला अजून. दीदा तू पण ना, अजूबाईंची सवय माहिती आहे ना, कधीच वेळेवर येत नाहीत. हो तू झोप आता. ठीक आहे, झोपते मी. अलाराम लावते. आण मी लावते. मला येतंय ना, जेव्हा बघावं तेव्हा मी करते. हो नाहीतर काय. तू जा आता, तुझं काम कर. आणि हो, ते कपडे काढलेस की नाही, नाहीतर ती महामाया तुझ्या पाठी लागेल. अगं हो, मी विसरलेस. मी दोरीवरून कपडे काढते. आता कुठे राहिला हा पोरगा? अजूनपर्यंत त्याचा हॉर्न का नाही वाजला? नमस्कार दीदा. कशात दीदा? सुखी राहा. मी तर ठीक आहे, पण मग तू एवढ्या रात्री का? दीदा तुम्हाला भेटायची इच्छा झाली तर मग आलो मी. अच्छा, चढवलंस ना दीदाला हरभऱ्याच्या झाडावर? मला सगळं कळतंय बरं. जा, रोशनी तिकडे. अरे जा ना. ठीक आहे दीदा. माहितीये, लग्नापूर्वी मुला मुलींचं एकत्र भेटणं लोकांना नाही आवडत, पण जर नीलच्या येण्यानं माझ्या पोरीला जर आनंद मिळतोय, तिच्या चेहऱ्यावर कळी उमलतीये, तर काय हरकत आहे त्याला? आणि जगाला घाबरून मी तर या दोघांवर बंधनं नाही लादू शकत. आता माझ्यासाठी माझ्या पोरीचा आनंद सर्वात जास्त महत्वाचा. हो. घाबरलीस कद्दू कुमारी? उद्या ना मी दिल्लीहून तुला एक मस्त फोन घेऊन येईन, आणि यावेळेस अजून महाग. काहीही गरज नाहीये नील, फोन ठीक झालाय. हो ते तर कळलं मला. तेव्हाच तर तुझा मेसेज आला. अगं सगळी कामं आजच करणार आहेस? नील, ये इथे बस ना. तू बोल ना, मी ऐकतेय. हो ते तर बोलायचं आहेच, पण अच्छा चल, मी पण सॉरी बोलतो. तू तर असा सॉरी बोलतोय जसं काय माझ्यावर उपकार करतोयस. नील, तू सॉरी बोलू नाही शकत तर चुका का करतोस? ए कद्दू कुमारी, मी काय चुकी बुकी केली नाही की मी तुला सॉरी बोलेन. तू मला सॉरी बोललीस, मला तुझी दया आली म्हणून मी तुला सॉरी बोललो. मी कधी सॉरी बोलले? नाहीतर काय. हा सॉरीचा मेसेज काय आपोआप आला काय मला फोनवर? हे बघ,
पण नील, मी खरंच सांगते, हा मेसेज मी नाही केला. मी तर दिदाला स्पष्टच म्हणजे दिदा. दिदा इथे उभी आहे, बोल. दिदा, मी तुला अगोदरच सांगितलं होतं ना की मी नीलची माफी नाही मागणार ते. हो, मग तुला काय वाटलं मी तुझ्यापाशी लोटांगण घालेन? मला माफ कर कद्दू कुमारी, मला माफ कर. हे बघ नील, मी तुझ्याशी बोलत नाहीये. मला पण काही शौक नाही तुझ्याशी बोलायचा. खरं म्हणजे तुझ्याशी बोलण्यात फायदाच नाहीये. नेहमी स्वतःच खरं करते. तू खरं करतोस स्वतःच. तूच करतेस. तू करतोस. तूच करतेस तू स्वतःचं खरं. करतोस. तू तूच करतोस. करतेस. तू करतोस. तू करतेस स्वतःचं खरं. तू तू करतोस करतेस. स्वतःचं. तूच करतेस. गप्पा बसा तुम्ही दोघं. एकतर दोघही वेडे झालातच. आता काय मला पण पाठवणार वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये? ए पुरी, कशाला ग इतके आखडून बसतेस? नीलशी जरा काही बोलता आलं नाही तर दिवसभर चेहरा पाडून फिरत असते घरात. आता उत्तर दे. दे ना उत्तर, दिदा ना. आणि तू पोरा, दिदा. तुला जर तिची पर्वा नसती तर इतक्या रात्री धावत पळत आला असतास का? एका निरोपामुळे फक्त? बोलतोय मोठा. अरे माझ्या मूर्ख मुलांनो, तुमचं दोघांचं भांडण तर लहानपणापासूनच आहे की पहिले माफी कोण मागणार. पण तुम्हाला माहितीये तुम्हा दोघांमध्ये खास नातं काय आहे? की तुम्ही दोघं चांगले मित्र आहात आणि मैत्रीमध्ये दोघेही बरोबरीचे असतात. आणि हे सर्व कर्नालला माहिती की नीलच्या दार्जींनी लहानपणीच तुम्हा दोघांचं लग्न ठरवून टाकलंय. पण या म्हाताऱ्या दिदाचा सल्ला नेहमी लक्षात ठेवा. नातं भले काहीही असो, परंतु दोघात मैत्री ही कायम टिकली पाहिजे. काही समजलं का? हो दिदा. आता भांडण नाही. चला सोडा मला जाऊन झोपायचं आता. हा, हो दिदा. तसं कद्दू कुमारी, मी विचार करतोय की तुझं नाव बदलून ना तापट राणी ठेवतो. जेव्हा पाहावं तेव्हा तलवार उपसून भांडत असते. अच्छा, मग तुझंही नाव बदलून ना मी खडूस चौधरी ठेवते. कारण तू ना कधीच कुणाच्या भावना नाही समजून घेत. परत सुरू झाली कुरबुर तुझी. तुला बरी चिड यायला लागली. आता तर मी तुला खडूस चौधरीच बोलवेन. खडूस चौधरी, खडूस चौधरी, खडूस चौधरी, खडूस तापट राणी, चौधरी, तापट राणी, खडूस तापट राणी. चौधरी. ते मी फक्त चल मला अंगणापर्यंत सोड. हो चला.
मालकीन, माधवने सांगितलं की तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही. खीर घेऊन आली, खाऊन घ्या ना. खा ना मालकीन. खीर तर मी फक्त तुझ्यासाठी बनवलीये. अगं अम्मा, तुला तर माहितीच आहे ना, कधी खीर आणि रोशनी यांच्यामध्ये स्पर्धा असेल ना तेव्हा रोशनी जिंकेल. नाही खायची मला ही खीर. किती प्रेमाने प्रेमाने बनवली होती मी खीर, पण त्याने एक चमचा सुद्धा नाही खाल्ली. पण तुम्ही तर स्वतःच्या हातानेच भरवायला गेला होतात ना. हो, पण थोड्याच वेळात त्या पनवतीचा फोन आला होता. खरं ते खरं बोलू का मालकीन, पण या सुनाना लग्नानंतर आईलाच वेगळं करून टाकतात मुलापासून. आणि हिचे तर आतापासून रंग दिसायला लागले. न जाणू लग्नानंतर काय होईल ते. लग्नानंतरची गोष्ट तर तेव्हा येईल ना जेव्हा लग्न होईल. मी समजली नाही मालकीन. नीलने रोशनीची निवड करणं कठीण नाही, पण जर रोशनीने नीलची निवड करणं खूप कठीण करून टाकलं तर. पण हे कसं होऊ शकेल मालकीन. होऊ शकेल. फार शौक आहे ना त्या पोरीला या घरची सून होण्याचा. तिला असं वाटतंय की या घरची सून होऊन खूप राज्य करेल, पण तिला हे माहित नाहीये की या घरची सून होणं इतकं सोपं नाहीये. पण मला असं का वाटतंय मालकीन की तुम्ही तर सगळी तयारी आधीच करून ठेवली. कोणी सांगितलं होतं हात ठेवायला? बघ, टोचलं ना. तर मग तुला लागलं असतं ना. असं बघणं बंद कर. तू याची चिंता कर आता. हे परमेश्वरा, या वड्यांचा तर भुगा झाला. आता बुवाजी ना हे सर्व पाहून सकाळी माझा भरीत करून टाकतील. म्हणून म्हणतो जरा कमी खात जा. इतकी जाड झालीस तुझ्यामुळे यांचा चुरा झाला. आजचा दिवस तर माझा पूर्ण झाला. पूर्ण झाला? जोपर्यंत दिवसातून एकदा तरी तुझा फुगलेला चेहरा पाहत नाही ना तोपर्यंत दिवस माझा अर्धवटच जातो. आणि याची चिंता करू नकोस. अम्माने तुझ्या आत्यासोबत 25 किलो वड्या बनवून ठेवलेल्या आहेत. उद्या पाठवून देईन मी त्या. काही गरज नाहीये. मागच्या वेळी पापाजींची मदत करण्याच्या नादात घरात महाभारत करून गेलास. यावेळी कोणतीही गडबड नकोय. याच्यात माझी थोडी चूक होती. एकतर तुझ्या पप्पाजींना मदत करण्याचा प्रयत्न करत होतो मी. दुरुस्तीचं काम होतं ना कारखान्यात. ती दुरुस्ती कधी झाली काही कळलंच नाही मला. तेच तर कोडं पडले मला. बरं ते सगळं जाऊ दे. यावेळी शर्माच्या कारखान्यात दुरुस्तीचं काम नक्कीच आहे. पाईप तर मी स्वतः तोडून आलोय. काय? हो, असे डोळे वटारून बघू नकोस, पडतील आता. तू पण ना नील. पापाजींची चिंता करणं सोडून दे. ते आपल्या अडचणींवर उपाय स्वतः शोधून काढतील. हा, नाही करणार मी. तसंही तुझा मूड घालवायला मला भीती वाटते खूप. पण मग तू असं वागतोसच का? आता यात माझीच चूक आहे का? प्रत्येक वेळेला तुझंच खरं असतं का? ठीक आहे. आता भांडणं बंद करूया, नाहीतर नेहमीच भांडत राहू. नील, एक काम केलं तर आपण काहीतरी असं करूया की आपल्या दोघात भांडणच होणार नाही. असं कसं? तू माझ्याशी भांडणार नाहीस? म्हणजे आपण दोघं भांडणार नाही? वचन, असं वचन जे आपण दोघं लक्षातही ठेवू आणि पाळूही. हे तर बरोबर बोललात मालकीन. ते काय बोलतात? कम्प्युटर. त्याच्यापेक्षाही जास्त डोकं चालतं आमच्या मालकिनीचं.
तुम्ही जे काही ठरवलंय ते नक्कीच होणार बघा. आणि त्या आगीत ती रोशनी नुसती जळून खाक होईल. त्या आगीच्या धुरात ना ती या घराकडे कधीच पाहू शकणार नाही. पण मालकीन नील बेटा असताना हे कसं शक्य होईल? हे काय गंगी, तू इतक्या आतल्या गाठीचीस तरी भोळेपणा सावंतेस. चल, काही हरकत नाही, मीच तुला सांगून टाकते. जेव्हा नील घरात असेल ना तेव्हाच तर त्याच्या समोर काही होईल ना. हा. माझी तर सर्व वचनं पूर्ण झाली. आता तुला कुठलं वचन घ्यायचं असेल तर बोल, मी लिहिते. एक वचन तू दे मला रोशनी. हो, बोल ना. तू कधीही नाचणार नाहीस. काय झालं नील? पसंत नाही आलं? लहान तुझा एकदम धासू आहे. सगळी वचनं लिहून घेतली. एक मिनिट, आलेच मी. हा, बोल आता. पहिल्यांदा तुझी वचनं की माझी? चल, तूच सुरू कर. रोशनीचं वचन, नीलचं वचन. पहिलं वचन हे आहे की तू माझ्या सगळ्या गोष्टी लक्ष देऊन ऐकशील आणि शांतपणे ऐकशील. आणि तू माझ्याकडून कधीही काही लपवणार नाहीस. योग्य असो चुकीचं असो, मला सगळं काय सांगशील. बाकी खऱ्या खोट्याचा निर्णय नंतर करू. दे वचन. वचन. पण आता माझी पाळी. आजपासून तू माझ्याबरोबर कधीच आवाज वाढवून बोलणार नाहीस. मग काही हो. अरे, आता मी कधी मोठा आवाज केला? बरं, ठीक आहे, नाही करणार मी. पण तू अशी कामं करू नकोस ना ज्यामुळे अशी परिस्थिती येईल. नील, मी असं काहीच नाही करत. तू स्वतःच ओरडतोस. हे वचन नाही मी देऊ शकत. चल, काहीच हरकत नाही, खोडून टाकते. आता पुढचं लिही. तू नेहमी घरी 6 वाजण्यापूर्वी परत येशील. दे वचन. दिलं वचन. पण हो, तू पण वेळेवर घरी पोहोचशील आणि पिऊन गाडी नाही चालवणार. बोल, दिलं वचन? हो, दिले. चल. चल नील, माझी तर सर्व वचनं पूर्ण झाली. आता तुला अजून काही वचन हवं असेल तर बोल, मी लिहिते. एक वचन दे तुम्हाला रोशनी. हो, बोल ना. तू कधीच नाचणार नाहीस. तू कधीही असं काम नाही करणार जे तुझी चलशील माझ्यासोबत माझ्या वाटेवर? हे बघ रोशनी, तू मला सांगून टाक, तू कधीही असं काम नाही करणार जे मला नाही पसंत. बस तू फक्त नाराज होऊ नकोस. अरे काय झालं पोरांनो? सर्व रात्र या वड्याच खात बसणार का? हो हो दीदा, आलो आलो. चल ना, चल चल ना. तुम्हाला नाही वाटत का की आता आपल्याला थोडी थोडी जबाबदारी नीलला सुद्धा द्यायला हवी? पण काय की नील मध्ये अजूनही बालपण तसंच भरलंय. एकदा का त्याच्या खांद्यावर ओझं टाकलं ना की मग खांद्याना पण हळूहळू सवय होऊन जाईल. का नाही आपण याची सुरुवात नीलला सोनीपतला पाठवून करावी? तू चिंता करू नको, मी आजच निघायची तयारी करतोय. ठीक आहे, चल आता मी फोन ठेवतोय. दारजी, चहा. काय झालं दारजी? तुमची तब्येत मला ठीक वाटत नाहीये. नाही सुनबाई, नाही, तब्येत तर ठीक आहे.
त्याचं काय की इकडे 2-4 दिवस कामाची धावपळ झाली, त्यामुळे थोडा थकवा आलाय झाला. आणि ऐक, आज माझे कपडे काढून ठेव, मला जरुरी कामानी सोनीपतला जायचंय. सोनीपत आजच? ते आपले रावतजी आहे ना, त्यांनी सोनीपत मध्ये काही जमीन खरीदली, त्यावर त्यांना बिल्डिंग बांधायचा विचार आहे. त्याच बाबतीत त्यांना माझ्याशी काही बोलायचं आहे. पण तू चिंता करू नकोस, माझी तब्येत चांगली आहे, मी उद्या परत येईन. तुम्ही जे काही ठरवलंय ते नक्कीच होणार बघा. आणि त्या आगीत ती रोशनी नुसती जळून खाक होईल. पण मालकी, नील बेटा असताना हे कसं शक्य होईल? दारजी, मी एक सुचवू का? तुम्हाला नाही वाटत का की आता आपल्याला थोडी थोडी जबाबदारी नीललाही द्यायला हवी? म्हणजे आतापासून जर त्याला जबाबदारीची जाणीव नसेल तर नंतर त्याला भारी पडेल ना. बोलतेस तर तू बरोबर आहे सुनबाई, पण त्याचं काय की नीलमध्ये अजूनही बालपणा तसाच भरलाय. त्याचे दोस्त, त्याचे मित्रमंडळ, दंगा मस्ती, वेळ कुठे मिळतोय त्याला? पण दारजी, आज नाही तर उद्या त्याला हे सर्व सोडावंच लागेल ना. आणि आता तुमचंही वय झालंय, तर जर तुम्हालाही मदत मिळाली तर तुम्हालाही आराम मिळेल ना जरा. माझं वय तर त्या दिवशीच झालं होतं सुनबाई, ज्या दिवशी नीलचा बाप मोठा झाला. पण नशीब बघ माझं, एक दिवस सुद्धा मुलाचं सुख नाही मिळालं. पण नातवाचं सुख तर नक्कीच मिळू शकतं ना. आणि आता स्वतःला यापासून का वंचित ठेवायचं? आणि राहिली गोष्ट बालिशपणाची, तर एकदा खांद्यावर ओझं टाकलं ना की खांद्यांना पण हळूहळू सवय होऊन जाईल. मग का नाही आपण याची सुरुवात नीलला सोनीपतला पाठवून करावी? तुझं बोलणं पटतंय मला. यावेळी नीललाच पाठवतो सोनीपतला. अरे कधी ना कधी पोराला जबाबदारी घ्यावीच लागेल ना. मला ना 96 ते 98 मधील सगळे रिपोर्ट्स पाहिजे. तर मग त्यात प्रॉब्लेम काय आहे सर? हे मी करेन. गुड, थँक्यू. अरे कुठे चाललात पोरीनं? अरे ते ना आम्हाला डान्स रिहर्सलला पोहोचायचं आणि आम्ही लेट झालो आहोत आणि मी चालले आता. अगं कोणती रिहर्सल नाही होणार आहे तिकडे. ए शाण्या, शिस्तीत सांगतोय तुला, जर तू शहाणपणा करायला गेलास ना तर पुढच्या वेळी शिस्त गेली तेल लावत. राम राम कल्याणी वहिनी. आज माझं 16 शुक्रवारच्या व्रताचं उद्यापन आहे. तुला जमलं तर नक्की ये, पण रोशनीला पण सोबत घेऊन ये.